नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बीटच्या पौष्टिक अशा पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तुम्हाला माहीतच आहे बीट आपल्यासाठी किती हेल्दी आहे। आपल्या घरात बीट कुणी खात नाही, मग त्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ करून बीट खाऊ शकतो। इथे आपण बीटच्या पौष्टिक अशा पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूया। मी इथे 2 मध्यम आकाराचे बीट घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुतलेले आहेत। सर्वप्रथम आपण बीटचे साल काढून घेऊ। असे वरचे साल काढायचे। अशा प्रकारे दोन्ही बीटाचे आपले साल काढून झालेले आहे। बीटचे आपण व्यवस्थित काप करून घेऊया। अशाच प्रकारे आपण मध्यम आकाराचे काप करून घेऊ। अशा प्रकारे आपण हे बीटचे काप तयार करून घेतले आहेत। आता याचे आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून प्युरी बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, आपण बीटची प्युरी करून घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये आपण 2 वाट्या गव्हाचे पीठ घेऊया। 1 चमचा हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊ। 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊ। 1 चमचा जिरेपूड, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि आपण तयार केलेली बीटची ही प्युरी यात मिक्स करून घेऊ। हाताने एकसारखे मिक्स करू आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। आपण चपातीसाठी पीठ जसं मळतो अगदी त्याच पद्धतीने पीठ मळून घेऊ। यात थोडे थोडे पाणी करून मिक्स करू। तुम्ही बघू शकता आपल्या कणकेला कसा छान असा रंग आलेला आहे, बीटचा लालसर। आता आपण यात थोडेसे तेल टाकून मऊ गोळा करून घेऊ। मऊसर गोळा करायचा। असा आपला कणकेचा गोळा तयार आहे। आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊया। आपण नेहमी जसे पुऱ्या बनवतो अगदी त्याच प्रकारे आपण पुऱ्या बनवूया। छोटा गोळा घ्यायचा, पोळपाटाला थोडे तेल लावून घ्यायचे, म्हणजे आपली पुरी खाली चिपकणार नाही। पुरी जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही लाटायची, म्हणजे कडक पण होणार नाही आणि जास्त जाड पण नाही व्हायची। अगदी या प्रकारे आपण पुरी लाटून घेऊ। तुम्ही बघू शकता थिकनेस याची। अगदी याच प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊ। तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्यांना किती छान कलर आलेला आहे। आपल्या पुऱ्या करून झालेल्या आहेत। आता आपण एक एक करून तळून घेऊ। आपण इकडे तेल गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये एक एक करून तळू। तुम्ही बघू शकता आपली पुरी किती फुगलेली आहे, कलर देखील छान आलेला आहे। आता आपण ही पुरी काढून घेऊ। अगदी याच प्रकारे आपण बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घेऊया। मध्यम आचेवरच पुऱ्या आपण तळून घेऊ, म्हणजे कलर देखील छान येईल। मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण या बीटच्या पौष्टिक अशा पुऱ्या तयार केलेल्या आहेत।
लहान मुले बीट खात नाहीत, त्यांच्यासाठी आपण हा पदार्थ बनवला तर ते नक्की आवडीने खातील. तुम्ही देखील अशाच पौष्टिक पुऱ्या बनवू शकता आणि तुमची रेसिपी कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा.